नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की रम्या परत आलेली असते आणि वसू आत्याशी बोलत असते. वसू आत्याने तिला आधीच प्रेग्नन्सीची बातमी दिलेली असते. तर रम्या बोलते की माझे तर तेव्हा हातच गळाले होते आणि मला वाटलं की आता सगळे संपले, पण तसं नाही. तुला तर माहीत आहे ना, मी काव्याची मैत्रीण आहे ते. आता मी तिला चांगलंच फसवणार, कारण तिला हे बाळ नकोय. तर वसू आत्या बोलते, काय काय सांगतेस तू? तिला कसं हे बाळ नकोय? आणि ती बोलते की तुला आठवतंय ना, मी तिच्या आणि पारची दोघांची आधी पत्रिका काढली होती. दुसरीकडे धनंजय घरी आलेला असतो आणि त्यांनी भरपूर सारे आंबे आणलेले असतात. तर आंबे पाहून काव्या म्हणते, मला तर आत्ताच आंबा खाऊ वाटतोय, कारण मला लगेच खायचा आहे. मला आंबे खूप आवडतात. पण तिकडे मानिनी म्हणते की नाही काव्या, तू आंबे खाऊ नाही शकत आत्ता. तर वसू आत्या दुसरीकडे म्हणते, हा पण नंदिनी, तू मात्र आंबे खाऊ शकतेस. त्यावर नंदिनी बोलते, हा मी आई होणार नाहीये म्हणून म्हणताय ना? तर हो, पण मी आई होईपर्यंत भरपूर सारे आंबे खाणार. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.